नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पावसाळा सुरू झाला आहे, तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण हिरवगार झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं की नांगरणी वगैरे कशी करतात. आणि आज आम्ही म्हणजे मयूर बैलाला आपल्या पेवणीला नेतो आहे, म्हणजे पाण्यामध्ये पोहायला नेतो आहे. तर ती व्हिडिओ आज होणार आहे आपली, की कशा प्रकारे आम्ही बैलाला पाण्यामध्ये पोहायला सोडतो. तर आणतोय मयूर बैल, आता मी तुम्हाला सगळं दाखवतो या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला, तर मग जाऊया आपण. आता मयूर बैल सोडतोय आणि तिकडे आम्ही विहीर आहे छोटीशी, त्याच्यामध्ये म्हणजे ते पाणी वगैरे पितात बैल वगैरे सगळं असतं. तर तिथे आम्ही बैलाला पोहणीला टाकणार, म्हणजे सोडणार तिकडे, आणि तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. मारू घेता हा, मारूक लागलो आता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, त्या दिवशी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आपलं क्रिकेटचं ग्राउंड, आणि पूर्ण आता नांगरणी वगैरे झाली आहे थोडीफार. आणि हे बघा, आपल्या व्हाळामध्ये आता पाणी आलेलं आहे आणि पूर्ण हिरवगार झालं आहे. तो बघा, एक तिकडे आता चारायला पाडा बांधला इकडे, आणि हे बघा पूर्ण हिरवगार झालं आहे. बघा इथे पण आपली मयूरने गाय बांधली आहे. आणि आता इकडे आम्ही पोहायला नेतोय बैलाला, म्हणजे पाडा आहे लहान, त्याला पोहायला नेतोय. बघा या विहिरीमध्ये आता पाणी सध्या खदूळ आहे, कारण पाऊस लागून आता 2-4-5 दिवस बंद झाला पाऊस. नाही तर हे पूर्ण खदूळ पाणी पूर्ण वाहून जाणार होतं आणि चांगलं पाणी येणार होतं. आता ह्या पाण्यामध्ये मयूर किती वेळ पेवता? किती वेळ पेवता? किती वेळ पेवता? किती वेळ?
तर मित्रांनो, मयूरच्या बैलाची पोहणी झाली आहे. हे बघा इकडे त्याला मस्तपैकी साफ वगैरे करून मयूरने त्याला धुतलं वगैरे आणि इकडे आणून बांधलं आहे बघा चारायला. आणि आता आम्ही घरी जाणार आणि मस्तपैकी जेवणार. दुपारचं टायमिंग आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.